आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचे राजीनामे। भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंसह 15 पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवारांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। भुजबळांच्या भेटीनंतर पवारांची पत्रकार परिषद। सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेतील भेटीवर पवार काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरेंकडून बैठकीत 120 विधानसभा जागांचा आढावा। 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही बैठकीत चर्चा। लोकसभानिहाय विधानसभा जागांवर कुठे लीड याचाही घेतला आढावा। अजित पवार आज नागपुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील कार्यकर्त्यांची भेट घेणार। महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेआधी अजितदादा विदर्भात सक्रिय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर। सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार। पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल। विठ्ठलाच्या शासकीय पूजेची संधी मिळावी अशी सगळ्या पक्षांचीच इच्छा असते। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। संधी तर मुख्यमंत्री शिंदेंना मिळालेली आहे, पुढची संधी ही भाजपच्या नेत्याला मिळावी अशी इच्छा आहे का? नाही, इच्छा कोणाची नसते, इच्छा सगळ्यांचीच असते, पण निश्चित पुढचाही मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल। विशाळगड परिसरातील तोडफोडीचं प्रकरण। रवींद्र पडवळचा शोध सुरू। रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। गुन्हा दाखल होताच रवींद्र पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। विशाळगडावरील अतिक्रमण निघत असताना मवियाच्या पोटात का दुखतंय? मविया शिवरायांच्या बाजूनं की गडावर अतिक्रमण करत हिरवे झेंडे मिरवणाऱ्यांच्या पाठीशी? फडणवीसांची टीका। शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखत आहे? फडणवीस अशी भाषा वापरतात, मी कधी वापरली नाही। फडणवीसांच्या मवियावरील वक्तव्यावर संभाजीराजेंची टीका। तर फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून विशाळगडाबाबत बैठक का नाही घेतली? संभाजीराजे संतापले। विचारा ना, हा प्रश्न फडणवीस मला कशाला विचारताय? फडणवीस ही जर भाषा वापरत असतील, संभाजी छत्रपती भाषा वापरली का केव्हा? हे शब्द रचना मी केव्हा वापरले का? माझ्या आयुष्यात वापरली आहे का? माझ्या जीवनात वापरली आहे का? मी याच्या पुढे वापरणार आहे का? नाही। तर तो फडणवीस जर अशी भाषा वापरतो त्यांना पकडा ना तुम्ही।